चिनाब कोरडी, पाकची वळली बोबडी। भारताचा वॉटर स्ट्राईक, पाकच्या घशाला कोरड। भारत पाणी रोखणार, दहशतवाद खेचणार। भारताच्या वॉटर स्ट्राईकनं पाण्याच्या थेंबा थेंबासाठी आता पाकला वणवण करावी लागणार आहे। आधी सिंधू जल कराराला स्थगिती देऊन भारतानं पाकच्या घशाला कोरड पाडली आणि आता जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवरील बागलीहार धरणाचं पाकिस्तानमध्ये वाहणारं पाणीही बंद करण्यात आलंय। त्यामुळे पाकच्या घशालाच नाही तर खिशालाही कोरड पडणार आहे। कशी पाहूया। पाकमधील चिनाब लगतच्या भागात पाणी टंचाई, पाकच्या सिंध आणि पंजाब प्रांतातील शेतीला थेट नुकसान, गहू आणि इतर कृषी उत्पादनाला मोठा फटका। भारताचा वॉटर स्ट्राईक इथेच थांबणार नाहीये, तर भारताकडून झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचं पाणी रोखण्याची योजनाही आखली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाकची अवस्था आणखीनच बिकट होणार आहे। किशनगंगा धरणातून नीलम आणि झेलम खोऱ्यांना पाणी पुरवठा होतो। पाकिस्तानचे जलविद्युत प्रकल्प किशनगंगा धरणावर अवलंबून आहेत। कृषी, अर्थव्यवस्था आणि शहरी पाणी पुरवठ्यावरही परिणाम होणार। पाकिस्तानातील वीज उत्पादनावर परिणाम जाणवेल। हे जे पाणी आहे ते पाणी त्यांच्याकडे जितकं जातं कामाकरता, ते फक्त त्यांच्या नदी म्हणजे शेतीकरता आणि पिण्याकरता वापरलं जातं। त्यामुळे सध्या त्यांच्याकडे पाण्याचा साठा भरपूर आहे, पण काही दिवसांनंतर मात्र होईल आणि इंडस्ट्रीजला लवकर होईल, लोकांवर कमी होईल, उशिरा होईल। रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, या धोरणानुसारच भारताची कारवाई सुरू आहे। एकीकडे युद्ध सराव करून भारत पाकिस्तानला आव्हान देतोय, तर बागलीहार धरणाचे दरवाजे बंद करणं हा देखील भारताच्या रणनीतीचाच एक भाग आहे। प्रत्यक्ष युद्धाआधीच भारतानं पाकची पुरती नाकेबंदी केली आहे, एवढं मात्र खरं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।